वादग्रस्त आणि बडतर्फ आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच वादामध्ये असतात. आता या वेळेला एका ट्रक ड्रायव्हरच्या अपहरणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे. त्याचं झालं असं की रबाळे इथं, नवी मुंबईमधील रबाळे इथे एका मिक्सर ट्रकशी त्यांच्या गाडीची धडक झाली. त्या गाडीचा ड्रायव्हर आणि यांच्या गाडीमध्ये जे दोघं होते त्यांची प्रचंड वादावादी झाली. त्या वादावादीनंतर हे ड्रायव्हर यांनी त्या ड्रायव्हरला असं सांगितलं की आपण पोलिसांकडे जाऊया. पोलिसांकडे जाऊयाच्या निमित्ताने त्याला गाडीमध्ये बसवलं. दुसऱ्या मागून एक त्यांचा जो मूळ ट्रक होता तो येत होता आणि अचानक त्या ट्रकच्या नजरेआड ही ज्या गाडीमध्ये ड्रायव्हर बसवला होता ती गाडी निघून गेली, दृष्टीआड झाली आणि ती थेट आली ती पूजा खेडकर आणि त्यांच्या वडिलांचं जे बानेरमधील घर आहे तिथे. आता मुद्दा असा आहे की हा गुन्हा तर झाला, परंतु त्यानंतर तो जो मागचा ट्रक ड्रायव्हर होता त्याने पोलिसांना फोन केला, FIR झाला, किडनॅपिंगची केस दाखल झाली. शोधत शोधत पोलीस पूजा खेडकरच्या घरापर्यंत आले. तिथं पुन्हा बाचाबाची झाली. पोलिसांना आत येऊ दिलं नाही त्या बंगल्यामध्ये आणि त्या बंगल्यामधूनच पोलिसांनी ज्या ट्रक ड्रायव्हरचं अपहरण झालं होतं त्याची सुटका केली. आता त्याच्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं. अनेक प्रश्न याच्यामध्ये आले. नंतर पूजा खेडकरच्या आईनेही काही त्याच्यामध्ये वादावादी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा येतो की ते जे ड्रायव्हर आहेत पूजा खेडकरच्या वडिलांचे किंवा त्यांच्या गाडीवरचे, त्यांचं धाडस कसं होतं की कोणाला तरी अपहरण करून यांच्या घरापर्यंत घेऊन यायचं. याचा अर्थ तेही पूर्णपणे क्रिमिनल माइंडेड होते. त्यांना अशा वेळेला काय करायचं हे माहिती होतं. पुढे आपला मालक सांभाळून घेईल, आपल्यावर काहीही गुन्हे होणार नाहीत याची खात्री असल्यामुळे नव्या मुंबईतून एकाचं अपहरण करून पुण्यामध्ये आणण्याइतपत त्यांचं धाडस होतं. याचा अर्थ त्यांना आपल्या मालकांची आणि आपल्या सगळ्या त्या लोकांची कार्यपद्धती माहीत आहे. आता पोलिसांनी आता मुळात हे की एवढं घडलं कसं, एवढं धाडस झालं कसं. आधीचे गुन्हे दाखल असताना यांचं धाडस असं मुळे झालं की यंत्रणा कशाही पद्धतीने वापरता येते, वाकवता येते. मग ते पैशाच्या जोरावर, राजकीय शक्तीच्या जोरावरती वाकवता येते असं वाटल्यामुळं ते घडलं. आणि ते वाटलं कशामुळे तर या आत्तापर्यंत पचवलेले गुन्हे, पूजा खेडकरची जी काही केस आता सुप्रीम कोर्टामध्ये किंवा दिल्ली पोलिसांकडे चालू आहे त्याच्यामध्ये एक बनावट दाखले वगळता इतर कुठल्याही प्रकारामध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्यांना पूर्णपणे जवळपास क्लीन चिट मिळालेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून जिथं गुन्हे घडले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, कारवाई झालेली नाही. त्यामुळे या लोकांची गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढली आणि आणखी एक गुन्हा त्यांनी केला. ज्या अर्थी ड्रायव्हर दुसऱ्या किंवा त्यांचे लोक दुसऱ्या ड्रायव्हरला इथपर्यंत घेऊन आलेत, याचा अर्थ त्यांच्याकडे हे नेहमीची गोष्ट आहे. परंतु अजून तरी प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी सावध व्हावं. अशा प्रवृत्तींना जेवढं खतपाणी घालाल ते एकाच दिवशी ही प्रवृत्ती तुमच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही. आता तरी पोलिसांनी जेवढं काही सगळे गुन्हे आहेत त्या सर्व गुन्ह्यांची तपासणी करावी. नव्याने जर काही गुन्हे दाखल करणं आवश्यक असेल ते करावं. परंतु हे प्रकरण एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं हे लक्षात घेऊन ते प्रकरण हाताळावं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.